विभाग 1 इतिहास, घटक 2 इतिहास लेखनाचे प्रकार, अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन, कालक्रमानुसारी इतिहास लेखन, आशयानुसारी इतिहास लेखन, पारंपरिक इतिहास लेखन, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास लेखन, साहित्य व कला यांचे इतिहास लेखन, विज्ञानाच्या इतिहासाचे लेखन, लोक इतिहास, पारिभाषिक शब्द, शब्दार्थ, स्वयं अध्ययन, प्रश्नांची उत्तरे, सारांश. या पद्धतीने आपल्याला इतिहास लेखनाचे प्रकार अभ्यासायचा आहे. सुरुवातीला उद्दिष्ट बघत असताना आपल्याला इतिहास म्हणजे काय हे सांगता येईल, इतिहास लेखनाचे प्रकार सांगता येईल, कालक्रमानुसारी इतिहास लेखन किंवा इतिहास लेखनात आशयाचे काय महत्त्व आहे किंवा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास लेखन आपल्याला स्पष्ट कसं करता येईल, साहित्य व कलेच्या इतिहासाचे महत्त्व, विज्ञानाच्या इतिहास लेखनाचे महत्त्व, लोक इतिहास म्हणजे काय आणि सामान्य माणसाच्या संघर्षाचे इतिहास लेखन व त्याचे महत्त्व, हे सगळं काही आपल्याला स्पष्ट करता येईल. हे बघत असताना आपल्याला सुरुवातीला प्रास्ताविक बघावं लागेल. बघा ना, आता लक्षामध्ये वर्षापूर्वीचा भाग घेतला तर भूतकाळ हा खरे तर इतिहासाचाच अभ्यास विषय आहे आणि त्या आधारे आपल्याला भविष्याचं रेखाटन देखील करता येते. आता अधोगतीचे अनेक टप्पे येऊन जातात. ठीक आहे, आपल्या जीवनामध्ये सामाजिक जडणघडण होत असते, सांस्कृतिक राजकीय उलथापालथ होत असते आणि या सगळ्या गोष्टी होत असताना काही राज्य उदयाला येतात, काही लयाला जातात. या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा असतो आपल्या इतिहासामध्ये. आता तात्पर्य काय, तर सर्व गोष्टींची नोंद इतिहासात होती. ही नोंद करत असताना इतिहास लेखनात एक विशिष्ट पद्धत वापरली जाते, त्या पद्धतीचा अभ्यास होतो. आधुनिक युगातील विचारविश्वाचा केंद्रबिंदू माणूसच आहे. आता साहजिकच या माणसाचा इतिहास आणि त्याचे कर्तृत्व, त्याची वाटचाल, त्याचा सहभाग धुंडाळला जाऊ लागला आणि इतिहास लेखनाच्या स्वरूपच बदलत गेले. जसं की पारंपरिक इतिहासापासनं तर आजच्या वरिष्ठ वर्गाचा जो काही भाग आहे किंवा जे काही त्यांचे ठसे उमटलेले आहे, या सगळ्यांचा अभ्यास सामान्य इतिहासात होऊ लागला. इतिहास लेखनातील ही सारी परिवर्तने आपण या घटकात आता काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आता इतिहास लेखन प्रकार म्हटलं की त्यामध्ये वर्णनात्मक, तत्वधिष्ठित, वांशिक आणि त्यानंतर सामाजिक इतिहासांचा उल्लेख केला जातो. आता पाश्चात्य अभ्यासक यांनी सेनबॉक्स आणि लॉजिलॉस यांनी भौतिक चालीरीती, बौद्धिक सवयी, सामाजिक संस्था, सार्वजनिक संस्था यासारख्या घटकांना प्राधान्य देऊन इतिहास लेखनाचे प्रकार देखील सांगितलेले आहे. त्यानंतर आशयानुसारी लेखन. आता जसं राजवाडे हे नाव आपण ऐकलेलं आहे, इतिहासकार आहेत. या महान इतिहास लेखकांनी अभिप्रेत असलेला कालिक इतिहासाचाही या प्रकारात त्यांनी समावेश केलेला आहे. बौद्धिक सवयींचा इतिहास, सामाजिक, आर्थिक, वर्णनात्मक वगैरे इतिहास लेखन पद्धतींनीही बऱ्याचशा लेखन पद्धती आशयानुसारी असतात. आपण या सर्वांचा आशयानुसारी लेखन प्रकारात समावेश करत असतो. त्याशिवाय पारंपरिक पद्धतीने यानंतर आपण बघतोय विषय विवेचन. आता विषय विवेचन म्हणजे काय, कालक्रमानुसारी इतिहास लेखन. आता एकूणच गतकालीन स्मृतींना जेव्हा काळाचा संदर्भ दिला जातो तेव्हा त्यातून मानवी जीवनाच्या वाटचाली संदर्भात विशिष्ट अर्थ कळत असतो आणि त्यालाच काय म्हणतो आपण, काळ, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ वगैरे. आता काही गोष्टी अशा असतात की त्या स्मृतीच्या आधारावर उफाळून निघत असतात आणि काळाचा संदर्भ नसलेल्या गोष्टींना देखील काय होतं, स्वरूप प्राप्त होत असते आणि ते मांडल्या जात असते. तर म्हणजे ती मांडणी कशी होते, तर केवळ सुप्त भावनांच्या अनिर्बंध आविष्कारांनी होत असते. आता आपण जर पाहिलं की काळाचा संदर्भ विसरला तर हाती उरतात त्या फक्त घटना, व्यक्ती, प्रसंग. शेकडो वर्षांची वाटचाल रेखाटताना कालबद्ध मांडणीच आपल्या प्रगत वाटचालीचा किंवा अधोगतीचा संकेत देत असते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की 19व्या शतकानंतर प्रबळ आपला भारत देश बनत गेला. ठीक आहे, लोकशाही समाजरचनेची मांडणी होत गेली आणि
ही मांडणी केव्हा होती? ही मांडणी शिवकाळातही होती, ही देखील आपल्या लक्षात येते. म्हणजेच काय, तर प्रागैतिहासिक काळाचा इतिहास, प्राचीन जगाचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास अशा प्रकारच्या पुस्तकाची निर्मिती या सगळ्या गोष्टींच्या आधारे व्हायला लागली. आता कालक्रमानुसारी मांडणी ही प्रामुख्याने 3 प्रकारे करता येते. आता कशी? कालखंडानुसारी, सहस्त्रकानुसारी आणि शतकानुसारी. ठीक आहे. आता सामूहिक जीवनाच्या टप्प्या अगोदरचा प्रागैतिहासिक आणि इतिहासपूर्व कालखंडातले विकासाचे टप्पे ध्यानी घेऊन अश्मयुग, ताम्रयुग, लोहयुग अशी मांडणी करून इतिहास रेखाटला जातो. ख्रिस्ती कालगणनेची 2000 वर्ष पूर्ण होतात त्या अनुषंगाने पहिल्या सहस्त्रकाचा आणि दुसऱ्या सहस्त्रकाचा इतिहासही रेखाटला जाऊ लागला आहे. यानंतर कालक्रमानुसारी लेखन पद्धतीत. ठीक आहे. आता यामध्ये काय होतं, तर एखाद्या शतकाचा इतिहास धुंडाळला जातो व त्या अनुषंगाने मांडणी केली जाते. 20व्या शतकाने वैज्ञानिक प्रगतीचा अत्युच्च टप्पा गाठलेला आहे. कसं? तर संगणक, दूरदर्शन, दूरध्वनी आणि इंटरनेट हे जे मेन आहे. आज आपण व्हॉट्सॲपच्या मदतीने आपण आपल्यापर्यंत अभ्यास पोहोचतो आहे. म्हणजेच काय, माणसाची प्रगती होत गेली आणि तंत्रज्ञानाचा युग म्हणून आज आपण या आधुनिक युगाला बघतो आहे. त्यानंतर 20वे शतक आपले कशाचे ओळखले जातात? तर 20वे शतक हे स्वातंत्र्याचे, समतेचे, लोकशाहीचे मानले जातात. आता मग या 20व्या शतकातच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग कसं म्हटलं जातं हे पण आपण बघितलं. आता 19व्या शतकाचा जेव्हा विचार करतो तेव्हा फ्रेंच राज्यक्रांतीने आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाने स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुता यासारख्या गोष्टींना महत्त्व दिलं आणि औद्योगिक प्रगती घडवून आणलेली आहे. आणि असं म्हणतात ना, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका, या वृत्तीने माणूस झपाटला आणि नव्याचा स्वीकार होऊ लागला. त्यानंतर 2.2.2 आशयानुसारी लेखन, इतिहास लेखन. आता इतिहास म्हणजे काय झालं? तर इतिहास म्हणजे मानवी जीवनाच्या वाटचालीची समग्र गाथा. ठीक आहे. आता गतकालीन वाटचालीत त्या असंख्य गोष्टी घडल्या, ते आशय निर्माण झालं, ते विषय आले, त्या सर्वांची नोंद घेणे अपरिहार्य ठरले व समग्र जीवनाची वाटचाल रेखाटताना असंख्य आशय आणि विषय येऊ लागले. ठीक आहे. आता जसं की बघा, मानवी जीवनाच्या वाटचालीत रानटी अवस्थेपासून ते प्रगत अशा सामाजिक जीवनापर्यंतची असंख्य स्थित्यंतरे घडून गेलेली असतात. प्रगती किंवा अधोगतीचे चक्र सतत सुरू असते आणि याचं सगळं विश्लेषण यामध्ये घडत असतं. आता जसं बघा, आपल्या चालण्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये किंवा आचार विचारांच्या पद्धतीमध्ये जुन्या काळापासून तर या काळापर्यंत तर विविध असे बदल घडत आलेले आहे, हे आपल्या लक्षात येतं. आता विचार. ठीक आहे. आपल्या डोक्यामध्ये विचार येतात. आता हे विचार कसे असतात? तर समाज परिवर्तनाचे सर्वात प्रबळ असे शस्त्र आहे आणि याची आशयानुरूपी मांडणी म्हणून प्रमुख स्रोत मानला जातो. आता प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक अशी मांडणी करून या विचारांचा मागोवा देखील घेतला जातो. उदाहरणार्थ बघा ना, धर्माचा आपण विचार करायला लागलो तर धर्माचा इतिहास रेखाटला जातो. 1857 म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात काय येते? तर 1857ची क्रांती म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा पहिला टप्पा. 1942 म्हटल्यानंतर काय लक्षात येतं? असहकार चळवळ. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय आशयानुरूपी इतिहास लेखनामध्ये काय करायचा असतो? विचार करायचा असतो. यानंतर आपण बघतो जेव्हा की सत्य, अहिंसा, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती या सर्वांचा देखील काय होत असतो? या संकल्पना ज्या आहेत ना, या संकल्पनाचा आशयानुरूपी लिखाणाचाच एक भाग याला मानला गेलेला आहे. जसं बोअर याने इतिहास लेखनाचे 4 प्रकार सांगितले. तत्वधिष्ठित, वर्णनात्मक, वांशिक आणि सामाजिक हे 4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे. आता राजवाडे यांनी
3 प्रकार कल्पिलेले आहे: वांशिक इतिहास, देशिक इतिहास आणि कलिक इतिहास. आता या सगळ्या इतिहास लेखनाच्या या सगळ्या प्रत्येकाने जरी वेगवेगळे प्रकार सांगितले असले तरी आपल्याला इतिहास लेखन प्रकरणात एकूण 10 प्रकारचे इतिहास लेखन अभिप्रेत आहेत. जसं बघा, लक्षात ठेवायचं: सामाजिक, वैचारिक, धार्मिक, राजनैतिक, घटनात्मक, राजकीय, सांस्कृतिक, वासहतिक अशा इतिहास लेखनाबरोबरच लष्करांचा, कायद्याचा इतिहासही यामध्ये समाविष्ट होत असतो. आता त्याचबरोबर देश, अर्थ, धर्म, समाज, संस्कृती या घटकांना आधारभूत मानून होणारे इतिहास लेखनही अशानुरूपी लेखन प्रकारामध्ये मोडले जातात. त्यानंतर आहे पारंपरिक इतिहास लेखन 2.2.3. ठीक आहे. आता पारंपरिक हा शब्दच काय सांगतो की परंपरेने चालत आलेलं. जसं ग्रीक, रोमनामध्ये पण हे झालेलं आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत जे काही पारंपरिक चालत आलेलं आहे त्या सगळ्यांचा यामध्ये समावेश होत असतो. आता हिरोडोटस यांनी आपण सुरुवातीलाच व्याख्या बघितलेली आहे, पहिल्याच आपल्या लिंकमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता हिरोडोटस यांचा जन्म 484 मध्ये झाला इसवी पूर्व. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे त्यावेळेस कोणतं युग सुरू होतं? बौद्ध युग सुरू होता. आता वृत्तीने कवी असलेल्या हिरोडोटस यांनी अप्रतिम भाषेत तत्कालीन घटनांचे काव्यात्मक वर्णन लिहून ठेवलेले आहे. इतिहास लेखन भारतातही रामायण आणि महाभारत या ग्रंथांच्या स्वरूपात वाल्मिकी आणि व्यास या ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे. तर म्हणजेच काय, याच साऱ्या गोष्टी रामायण महाभारतातही आपल्याला दिसून येतं की मुळात पारंपरिक इतिहास लेखनाचे ते मूळ स्वरूप होते हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणजेच काय तर थ्युसिडाइज या इतिहासवेत्याने हा प्रयत्न केला की आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लेखन करावं आणि भूतकाळातील घटनांचा मागोवा घ्यायचा. ठीक आहे. यानंतर आपण पॉलिबियस या ग्रीक इतिहासकाराने इसवी पूर्व पहिल्या शतकात कधी म्हटलेलं आपण पहिल्या शतकामध्ये काय केलेलं आहे, पारंपरिक इतिहास लेखनाला अधिक गतिमान केलेलं आहे. आणि पॉलिबियस वस्तुनिष्ठ लेखनाचा आग्रह धरणारा पहिला इतिहासकार होय. याला अंडरलाईन करायचं आणि लक्षात ठेवायचं. इंग्रजी भाषेत रूढ झालेला हिस्ट्री हा शब्द तो प्रथमच वापरतो. याच काळात इतिहासाला भूगोलाचीही जोड मिळाली. अलेक्झांडरच्या स्वारीचे अप्रतिम वर्णन लिहून ठेवले गेलेल्या स्ट्रॅबो नावाचा इतिहासकार या काळात होऊन गेलेला स्ट्रॅबो आणि प्लुटार्क यांनी इतिहासाला एक व्यापक स्वरूप दिलेलं आहे. यानंतर आता हे विश्व म्हणजेच काय, भव्य नाटक आहे किंवा एक नाट्य आहे आणि मानव आणि देव आपापली भूमिका बजावतो आणि काय करतो असतो तो त्यानुसार वागत देखील असतो. आता ख्रिश्चन चर्चेचा इतिहास नोंदवला गेला या सगळ्या इतिहासामध्ये आणि याच्यातच काय झालं की चर्च हिस्ट्रीसारखे विषय वगैरे मांडण्यात आले आणि यातूनच चर्च हिस्ट्री आणि मॉम्फिलस क्रॉनिकल्स हे 2 ग्रंथ लिहिले गेले. रोमन साम्राज्याच्या अधोगतीचा साक्षीदार असलेला सेंट ऑगस्टाईन याने सिटी ऑफ गॉड आणि सिटी ऑफ सॅटर्न या 2 ग्रंथातून इतिहासाची मांडणी केलेली आहे. प्राचीन भारतातही महाकाव्याच्या स्वरूपात इतिहास लेखन प्रकार आपल्याला दिसून येतो. जसं चित्रगुप्त. आता आपण काय म्हणतो की चित्रगुप्त मानवाने केलेल्या चांगल्या वाईट गोष्टीच्या नोंदी ठेवत असतो. म्हणजे तो देखील भारतीय परंपरेतील रेकॉर्डरच म्हणावा लागेल. रेकॉर्ड कीपर त्याला एक नाव देऊ शकतो आपण. आता या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्या या कशामध्ये करतो आहे आपण, तर आपल्या पारंपरिक इतिहास लेखनामध्ये करतो आहे. ख्रिस्ती कालगणना ख्रिस्ती पारंपरिक मध्येच मोडल्या जाणार हे देखील. आणि या सगळ्याचा अभ्यास करून काय तर वस्तुनिष्ठ इतिहास लेखन करण्याचे काही प्रयत्न पाश्चात्य जगात झाले ते खरे, परंतु सातत्य मात्र पारंपरिक इतिहास लेखनातच राहिलेले आहे. यानंतर आहे आपण तोच भाग कंटिन्यू करत असताना आपण बघतोय की 2.2.4 सामाजिक व सांस्कृतिक इतिहास लेखन. ठीक आहे. आपण याचा अभ्यास करत असताना
1453 विद्येचे पुनरुज्जीवन घडून आले आणि इसवी सनाच्या 16व्या शतकाच्या प्रारंभी पाश्चात्य जगात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. त्यामुळे पाश्चात्य जग दैवदेवतापासून बाहेर असते असं देखील सिद्ध झालं. म्हणजेच काय तर भौतिक जीवनात घडणाऱ्या घटनांचा अन्वयार्थ लावायला आधुनिक युगानुसार सुरुवात झाली. आधुनिक विचार विश्वाचा केंद्रबिंदू माणूस बनला आणि संघटन, चिंतन, त्याची संस्कृती, अर्थकारण, राजकारण या गोष्टींना देखील अनन्यसाधारण महत्त्व यायला लागले. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील भारतातील अस्पृश्यतेचा शोध घेत भारतातील जाती व्यवस्थेच्या उत्पत्तीविषयी चिंतन केले व सामाजिक इतिहास लेखनाचे दालन उघडे करून दिले. आता संस्कृतीच्या इतिहासात जसा अधिक समृद्ध होत गेला तसं आपला हा जो वारसा या आधुनिक काळातच निर्माण झाला हे मात्र खरे. आणि माणसाविषयी विचार होऊ लागल्यानंतर माणूस त्याच्या चालीरीती, त्याचे वागणे बोलणे, त्याच्या रूढी परंपरा, खाण्यापिण्याच्या सवयी या सर्वांविषयी लिहिले जाऊ लागले. आता नैतिक इतिहासाची सुरुवात देखील झाली, सांस्कृतिक इतिहासाची देखील सुरुवात झाली. संस्कृती हीच मानवी भूतकाळच्या वाटचालीचा केंद्रबिंदू ठरला. ठीक आहे. आता संस्कृतीच्या उद्याचा आलेख आपण काय करू शकतो, पाहू शकतो. जगातल्या 26 संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी ए स्टडी ऑफ हिस्ट्री या नावाचा 12 खंडाचा प्रचंड ग्रंथराज लिहिलेला आहे अर्नॉल्ड टाइम्बी यांनी. ते देखील एक काय होतं आपल्याला लक्षात येतं या सगळ्या गोष्टीवरून की सांस्कृतिक इतिहासाचं देखील इतिहासात किती मोठं योगदान आहे. ठीक आहे. आचार्य दादा धर्माधिकारी यांनी संस्कृतीची मोठी समर्पक व्याख्या केली आहे. प्रकृती विकृतीच्या अनुषंगाने ही व्याख्या आहे. भूक लागली की माणूस कशाकडे वळतो, खाण्याकडे. ही प्रकृती आहे माणसाची. रानटी अवस्थेतल्या आदी मानवातही ही प्रकृती होती आणि आजच्या मानवातही. भविष्याच्या निष्कारण काळजीतून ती विकृती आली, संपन्नतेतून ती आली, आसक्ती, हव्यास, स्वयंकेंद्रित वृत्ती, स्वार्थलोलुपता यातूनही ती विकृती येत असते. पोट भरलेले असतानाही दुसऱ्याच्या वाङ्मयातली ओरबडणे ही देखील काय आहे, विकृती आहे. म्हणजेच विकृतीचा प्रकार त्यांनी या संस्कृतीच्या माध्यमातून मांडलेला आहे. याच्यानंतर आपण बघतोय की तात्पर्य. जगातल्या निर्णय संस्कृतीचा आलेख रेखाटणारे ग्रंथ सांस्कृतिक इतिहास ग्रंथाच्या स्वरूपात लिहिले गेले. R.C. दत्त यांनी 1897 साली हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन इन एन्शंट इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि भारतीय संस्कृतीकडे लक्ष वेधले. इथपर्यंत झालं आपलं सांस्कृतिक. आपण जो घटक पाहत होतो सामाजिक व सांस्कृतिक इतिहास. यानंतर आहे 2.2.5 साहित्य व कला यांची इतिहास. साहित्य व कलेची अभिव्यक्ती ही कलाकाराच्या मनातल्या भावनांचा आविष्कारच असतो आणि या सगळ्यांची मांडणी गतकालीन इतिहासाच्या वाटचालीचा समग्र आलेख रेखाटताना या कलाविष्काराला आणि साहित्यिक अभिव्यक्तीला अनन्यसाधारण महत्त्व येत गेले. ठीक आहे. आता ही सगळी जी आहे इतिहासामध्ये म्हणूनच काय अभ्यासक कला आणि साहित्याचा निर्भय आनंद घेण्याबरोबर त्या अभिव्यक्तींचा उपयोग तत्कालीन इतिहासाचे साधन म्हणून कितपत होतो याची आवर्जून विचार करत असतो. आता त्या काळामध्ये पहा, इंग्रजीचा 16वा शतक म्हणजे काय सुवर्णयुग मानला जातो आणि सम्राज्ञी एलिझाबेथच्या कालखंडापासून म्हणजे शेक्सपियरच्या वाङ्मयीन अभिव्यक्तीपासून इंग्रजी साहित्याच्या इतिहासाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होत गेला. इंग्रजी साहित्याचा इतिहास त्या दृष्टीने रेखाटला गेला आणि डच, स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच या भाषांचेही व साहित्य अभिव्यक्तींचे इतिहास रेखाटले जाऊ लागले. आता किंबहुना काय झालं की प्राचीन इतिहासाच्या अभ्यासातूनच प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासाचे दालन खुले झाले आणि मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाने भारतातील संस्कृत साहित्याचा इतिहास प्रथम शोधला. कोणी? मॅक्स म्युलर यांनी वाङ्मयांचे भाषांतर जर्मन भाषेत केले. सर विल्यम जोन्स यांनी तर जगातील सर्व प्राचीन भाषांच्या साहित्याचा मागोवा घेतला. तात्पर्य साहित्याच्या इतिहास लेखनाची परंपरा जगातल्या सर्वच देशातून काय व्हायला लागली, घ्यायला लागली आणि साहित्याच्या इतिहासातून तत्कालीन समाजाच्या प्रगतीचे प्रतिबिंब उमटलेले आपल्याला आढळते. जसं महानुभाव साहित्याचा आलेख रेखाटताना श्री चक्रधर स्वामींनी काय केलं
तर लीळा चरित्राला अनन्य महत्त्व प्राप्त करून दिलेले आहे. कोकणी, अहिराणी यासारख्या भाषातील साहित्याची नोंद होऊ लागली. त्यानंतर आपण बघत आहोत की भाषेला मूर्त रूप आल्यानंतर, शब्दांना अक्षररूप प्राप्त झाल्यानंतर लेखनकला विकसित होऊ लागली. मंत्र उच्चारले जाऊ लागले, ते रेखाटले जाऊ लागले. ते अभिव्यक्ती मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे यायला लागली. त्याचबरोबर पूर्वीच्या काळात रानटी युगामध्ये काय होतं, गुहा चित्रे साकारली जायची. कलाविष्काराचं ते एक सुंदर असं उदाहरण आहे. त्याचबरोबर मूर्तीचाही शोध लागला, मंदिरांचा शोध लागला. भारतातील लेण्यांचा, स्तूपांचा, मंदिराचाही शोध सुरू झाला आणि या सगळ्या गोष्टीतून आपली एक इतिहास सगळ्या जगासमोर यायला लागलं. म्हणजेच काय 19व्या-20व्या शतकातील कलेच्या इतिहासात नोंद झाली ती प्रामुख्याने शिल्प स्थापत्य कलेच्या आविष्काराकरिता. त्यानंतर जर पाहतो आपण तर गृहस्थापत्य परंपरेत चैत्य, विहार हे स्थापत्य प्रकार समजून घ्यावे लागतात आपल्याला. आणि कलेच्या इतिहासात कलेच्या विकासाबरोबर निर्माण झालेले हे शैलीचे प्रभाव अभ्यासले जातात, हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. शिल्पस्थापत्यबरोबर भारतीय चित्रकलांचा मुहूर्त रोवला गेला. त्याचबरोबर अलीकडच्या काळात नृत्य, नाटक, संगीत, लोककला याचा आविष्कार होऊ लागला. जसं की कुमार गंधर्व, सवाई गंधर्व यांची नावं घेतलं की आपल्याला शास्त्रीय गायन कलेत उत्तुंग आदर्श निर्माण केलेला आहे, हे देखील लक्षात येतं. पाककलेबरोबर सुतारकाम, विणकाम यासारख्या गोष्टींचा देखील समावेश होऊ लागला. आणि यानंतर आजच्या युगामध्ये जर बघतोय आपण, विज्ञानाच्या इतिहासाचे लेखन होऊ लागले. म्हणजेच काय तर चिंतन मनन झाले आणि भौतिक गोष्टींचे आणि ज्ञानविज्ञान क्षेत्र समृद्ध होऊ लागले. जसं इजिप्तमधील हजारो वर्षापूर्वीच्या ममीच्या रूपातील पिरॅमिड्समध्ये जोपासून ठेवलेली प्रेते तत्कालीन विज्ञानाची साक्ष पटवतात, ती कशी काय अजूनही तशी आहेत, हा देखील आपल्या डोक्यामध्ये विचार येतो. भारतीयांनी जसं लोखंडाला गंजण्याच्या प्रक्रियेपासून थोपवणारे असे कोणते रसायन प्राचीन भारतीयांनी या लोहस्तंभाला लावले की ज्याच्यामुळे अशोककालीन लोहस्तंभ आजही जसंच्या तसं दिसतो आपल्याला. म्हणजेच काय तर जे काही आधी इतिहासामध्ये होऊन गेलेलं त्याला एक विज्ञानाचा टच देण्यात आला आणि त्याकडे त्या दृष्टीने बघण्यात येऊ लागलं. आता गणितशास्त्र हे तर प्राचीन भारतातील एक प्रगत विज्ञान आहे. आर्यभट्ट आणि भास्कराचार्यासारखे गणिते आणि खगोलशास्त्र होऊन गेले आणि त्यांनी विज्ञान परंपरा जोपासून ठेवली. जसं म्हणजेच काय तर 16व्या शतकातील प्रबोधनाने जी एक बुद्धिप्रामाण्यता आणि विज्ञाननिष्ठता पाश्चात्य जगात रुजवली त्यातून खरे तर वैज्ञानिक विकास घडून आला आणि आधुनिक विज्ञानाच्या इतिहासाला त्यामुळेच एक वेगळा अर्थ देखील प्राप्त झाला. जसं की बघा, पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, वैद्यकशास्त्र, बालरोगशास्त्र, प्रसूतीशास्त्र या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास होऊ लागला आणि 20वे शतक हे विज्ञानाचे शतक म्हणून आपण त्याकडे बघायला लागलो. म्हणजेच काय तर विज्ञानाचा इतिहास हा विज्ञानाच्या अभ्यासकासाठी जसा महत्त्वाचा दस्तावेज आहे तसंच इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी गतकालीन प्रगतीचा मानक तो ठरतो आहे. त्यानंतर आहे लोकऐतिहासिक. लोकऐतिहासिकमध्ये काय येतं तर कालक्रमानुसारी आशानुसारी लेखन अशा प्रकारे होऊ लागलं की त्याच्यामुळे आपल्याला मुळात इतिहास म्हणजे मानवी जीवनाची वाटचाल हे तर कळलं, परंतु त्याचबरोबर माणसातल्या संबंधाचा विचार होऊ लागला आणि समतेचा विचार होऊ लागला. राजा आणि सामान्य माणूस तसे म्हटले तर समानच आहे हे देखील लक्षात यायला लागलं. सामान्यांचे प्रतिबिंब आम्हाला इतिहास कुठे स्पष्ट उमटलेले दिसत नव्हते. याचे एक कारण असे होते की आम्ही हे गतकाळातले अवलोकन आकाशात वरून भरारी मारित होतो. एखाद्या गावाची हवाई पाहणी केल्यावर जसे त्या गावातील प्रमुख इमारती, मोठे मोठे मिनार दिसतात त्याचप्रमाणे आपण त्या मोठ्या गोष्टीकडे पाहत होतो. तळागाळातील लोकांकडे लक्ष मात्र नंतर जायला लागलं आणि 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चात्य अभ्यासकांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि लोकइतिहासाचा विचार होऊ लागला आणि पीडितांच्या, कामगारांच्या अस्मिता त्यामध्ये स्पष्ट होऊ लागल्या. आता हे बघत असताना आपल्याला काही गोष्टी जर पाहिल्या तर तळागाळातल्या शोषितांच्या, पीडितांच्या, कामगारांच्या उद्रेकाबरोबरच विद्रोहाबरोबरच एक निष्ठताही लक्षात येते आणि हा निष्ठिष्ट गट निष्क्रिय असतो आणि अन्यायाला निमूटपणे सामोरे जातो. वर्चस्व गाजवणाऱ्या गटाला निमूटपणे मान तुकवणाऱ्या गटाकडून मूक संमती मिळत जाते व पुन्हा समाज 2 गटामध्ये विभागला जातो. या गोष्टीचा आपल्याला लोकइतिहासामध्ये विचार करावा लागतो. आता परिभाषिक शब्द पाहिला आपण, कालक्रमानुसारी लेखन. आता कालक्रमानुसारी लेखन पाहिलं याच्यामध्ये काय येतं, कालखंड, सहस्त्र, शतक येतं.
वांशिक इतिहासमध्ये वंश आशय केंद्रबिंदू मानलेला आहे. लोक इतिहासमध्ये आपण सामान्य माणूस केंद्रबिंदू मानलेला आहे. या सगळ्यांचा इतिहास आपल्याला काय करायचा आहे, या आपण पाठामध्ये अभ्यासलेला आहे. आणि हेच आपण सारांशमध्ये कालक्रमानुसारी लेखन, आशयानुसारी लेखन, पारंपरिक इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास, साहित्य व कलेचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास आणि लोक ऐतिहासिक इतिहास आपण यामध्ये अभ्यासलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे आणि आपल्या मनपटलावर ही सगळी जी मांडणी आहे ती उमटवायची आहे आणि आपल्याला जी सरावासाठी जी स्वाध्यायासाठी प्रश्न दिलेले आहे किंवा स्वयं अध्ययनासाठी ती सोडवून बघायची आहे. धन्यवाद.